जय भीम नमो बुद्धाय. सुख व गो दुसरी गाथा आणि धम्मपदातली 198वी गाथा. सुसुखंवत जीवाम आतुरेषु अनातुरो आतुरेषु मनुष्येषु विहराम अनातुरा. तर अनुवाद जो दिलाय तो चुकीचा आहे, पण आता तुम्हाला पाठवलाय तो मी वाचतो. हा अनुवाद हिंदीवरून केलेला आहे. तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता ही आहे की ते एक चूक परत ती चुकीचं रिपिटेशन होतं अनुवादामध्ये. हिंदीमध्ये ते तसं आहे आणि त्याच्यातून त्यांनी ते मराठी केलेलं आहे. तर रोगी लोकांमध्ये, आता रोगी असा आतुरेसूचा अर्थ रोगी नाही, आतुर, पण त्यांनी रोगी कंसात आतुर. तर रोगी लोकांमध्ये आपण निरोगी म्हणजे अनातुर होऊन सुखाने वागतो. आतुर माणसांमध्ये आम्ही अनातुर होऊन विहार करतो. तर हा अनुवाद जो आहे तो आहे. आता आपण थोडं कालचे शब्द आहेत, शब्द कालचेच आहेत. अं, सुसुखम वत, वत म्हणजे अहो असा अर्थ केला, उद्गारवाचक आहे ते. वत म्हणजे अहो, 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 आम्ही सुखात, आम्ही सुखात विहार करतो. सुखात जगतो. जीवाम, आम्ही, अहो आम्ही सुखात जीवन व्यतीत करतो. कशात? कालचा जो कालचं जे आहे ते अवैरी लोकांमध्ये आम्ही, वैरी लोकांमध्ये, वैरभाव ठेवणाऱ्या लोकांमध्ये, शत्रुत्व मनात बाळगणाऱ्या लोकांमध्ये आम्ही मैत्री भावनेने राहतो किंवा अवैराने राहतो. आमचं जीवन आम्ही अवैराने म्हणजे मैत्री भावनेनं व्यतीत करतो. इतरत्र सगळं शत्रुभाव आहे लोकांमध्ये. शत्रुत्व घेऊन शत्रुत्व घेऊन वावरणाऱ्या लोकांमध्ये आम्ही शत्रुत्वातून मुक्त भावना म्हणजे मैत्री भावनेनं वावरतो, अवैराने वावरतो, विहार करतो. असा कालचा विषय होता. आजचा विषय एक शब्द सोडला तर बाकी तो एक सारखाच आहे. आजचा विषय काय आहे? सुसुखम वत. अहो आम्ही सुसुखम म्हणजे सुखामध्ये विहार करतो. विहार करणारे, विहार करीत जीवाम म्हणजे जीवन जगतो. सुखामध्ये आम्ही जीवन जगतो, सुखरूप जीवन जगतो, म्हणजे आमचं चित्त विचलित होत नाही. जे आतुर लोक आहेत, आता हा आतुर शब्द फार इंटरेस्टिंग आहे, मराठीमध्ये पण आहे. आतुर म्हणजे आतुरता, म्हणजे हे एखाद्या गोष्टीसाठी आपण आतुर होतो ना, हे कधी होईल, हे कधी मिळेल. ओढ. ओढ, व्हेरी गुड. कधी होईल. तर ही जी चित्तावस्था आहे, जसं वैरभावामध्ये खतम करण्याची, नष्ट करण्याची, अस्तित्व उद्ध्वस्त करण्याची जी भावना असते, वाईटाची जी भावना, वाईट करण्याची जी भावना वैरभावात असते, शत्रुत्वाच्या भावनेत असते, ही आतुरतेची भावना जी आहे ना, ही कधी मला मिळेल. म्हणजे आता वरती, म्हणजे कालच्या ह्याच्यात का आधीच्या गाथेमध्ये नको, वैरभाव म्हणजे द्वेषभाव म्हणजे नको, वैर
वैरी नकोच, वैराचं अस्तित्वच नको. वैरभावामध्ये काय असतं, वैराचं शत्रूचं अस्तित्वच नको, अशी शत्रुत्वाची भावना याच्या मनात असते. ज्याच्या मनात म शत्रुत्व हे मनात असतं आणि शत्रू बाहेर असतो. आणि तो शत्रू नसला पाहिजे, नष्ट झाला पाहिजे, ही शत्रुत्वाची भावना इकडे असते, उंबऱ्याच्या आत. शत्रुत्व उंबऱ्याच्या आत, शत्रू उंबऱ्याच्या बाहेर. म्हणजे विषय बाहेर असतात आणि अ, विषयाबद्दलची 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 ओढ किंवा विषयाबद्दलचा तिटकारा, शत्रुत्व हे आत असतंय. तर कालच्या भावनेच्या विरुद्ध ही भावना आहे. ही पाहिजेची भावना, आतुरता, ओढ, मिळालं पाहिजे, लोभ, लाभाचा लोभ, मिळालं पाहिजे. कधी होईल? आतुरता लागलेली आहे, ओढ लागलेली आहे. आणि ही ओढ लागते म्हणून ओढाताण. ओढाताणीचं कारण काय? ओढ लागते, तर ही आतुरता. आणि तिथं आपल्या चित्तामध्ये कसा ताण निर्माण होतो, टेन्शन निर्माण होतो. ओढ जेव्हा आपण आतुरतेमध्ये किती अस्वस्थ असतो. एखादी गोष्ट पाहिजे आणि ती लवकर जर मिळत नसेल, ती मिळत नाही, जी गोष्ट पाहिजे ती लवकर मिळत नाही, लगेच मिळत नाही, म्हणून ती ओढ लागलेली असते. किंवा मनाला अमुक एक गोष्ट अपेक्षा असते. आता समजा शत्रुत्वाचा मुद्दा घेतला, की शत्रूचं कधी वाईट होईल याची ओढ लागलेली असते. याच्यासाठी तो आतुर झालेला, म्हणजे ते एकत्रच आहे, ते जणू काही. आतुरता ही लोभासाठी पण आहे आणि द्वेषासाठी पण आहे, असंही दिसतंय ते. आणि त्याचा परिणाम अस्वस्थता असते. आणि तिथं आपलं ती आतुरता, ती ओढ, ती वसवस, ती ओढाताण आपलं सुख हिरावून घेते, आपली मनाची शांतता हिरावून घेते. तर हे कधी लक्षात येऊ शकतं? आपण त्याच्याशी कनेक्टेड असू तर, त्याचं भान असेल तर, त्याची सती असेल तर, म्हणजे चित्तानुसती असेल तर चित्तात हे जे काही चाललेलं आहे आणि याला धरून विचारात जे काही चाललेलं आहे आणि याच्यामुळे निर्माण होणाऱ्या जाणीवा, वेदना, फिलिंग, सुख दुःख, या हे सगळं एकच आहे. ते म्हणताना ते वेदना, चित्त, मनोधम्म, विचार म्हटलेलं आहे, परंतु एकाच मनाच्या, चित्ताच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत जणू काय समजून घेण्याच्या. तर आधी जाणवतं म्हणून वेदना आधी येतात. कायेत उतरलं की कायेशी कनेक्ट होतो ते वेदनांमुळेच, म्हणजे जाणीवांमुळेच. म्हणजे आधी जाणीवा येतात, फिलिंग येतात, वेदना. वेदनांमध्ये काय येतं? सुख दुःख आहे. आता जरा थोडंसं मला बरं वाटतंय आणि बरं वाटत नाही. मी स्वस्थ आहे, अस्वस्थ आहे. ओढाताण आहे, ओढाताण नाही. वैरभाव आहे, वैरभाव नाही. मित्रत्व आहे, मित्रता आहे, मित्रता नाही. शांतता आहे, शांतता नाही. हे जाणवतं. जाणीवा वेदनांमुळे आपल्याला ते जे काही अ, चित्ताचं, मनाचं अस्तित्व आहे, त्याची जी काही सध्याची पोझिशन आहे, ती लक्षात येते. सुख-दुःखाच्या जाणीवांमुळं किंवा न्यूट्रल, गाफील अवस्था. आता हे गाफील अवस्था ही पण आहे, इथं जाणीवा पण आहेत. म्हणजे आता समजा आपण वेळेबद्दल विचार करतो, तर वेळेबद्दलचं भान नाही. कारण ती गाफील अवस्था आहे.
पण गाफील अवस्था सतीनं लक्षात आली की ती गाफीलता जाते. भान नाही याचं भान आलं की भान येतं. म्हणजे हे जे इंडिकेटर आहे ते एक दाखवणाऱ्या जाणीवा, वेदना, फिलिंग, हे आपण त्याच्याशी सतीने संपर्कात असू, कनेक्टेड असू, तर आपल्याला ते जाणवतं. आपल्या मनात काय आहे, आपल्या चित्तात काय आहे. तर हे सगळं दाखवणारी सती आहे, जागृती आहे, भान आहे. मग ते त्या जाणीवांमध्ये सुख-दुःख जर असेल, सुख-दुःख असेल, तर मग हे कशामुळं बा? हां, मग आपण आता त्या अभ्यासानंतर फार आतुर फार आतुर झालो. आतुरतेमध्ये अस्वस्थता येते. कधी होईल? ओढ लागलेली आहे. बाबूजींची चांगला योग्य वेळी योग्य शब्द आठवला त्यांना. ओढ लागली. ओढाताण चित्ताची, मनाची ओढाताण चालली. त्यामुळे सगळ्या सगळ्या शरीराची पण ओढाताण चाललेली आहे. सगळ्या तुमचं हृदयावर, हार्टवर प्रेशर आहे. तुमच्या श्वासावर प्रेशर आहे. डोक्यावर प्रेशर आहे. सगळ्या याच्यावर ओढ लागली. मग वसवास चालली, ओढाताण चालली, घाई. मग घाई कधी होईल? तर ही आतुरता अस्वस्थ करते. सुख हिरावून घेते. आणि असे आतुर लोक जास्त आहेत. खूप असतात. आपल्या आपणही असतो आणि आपल्या आजूबाजूला पण खूप असतात. आपल्या घरातही असतात. अति अति उत्सुक, अति अति आतुर. आणि आतुरतेचं अजून एक त्यांनी एक चांगला हे केलेलं आहे, स्पष्टीकरण केलेलं आहे. आतुरतेला अजून एक व्याकुळ शब्द आहे, व्याकुळता आहे. आतुरता म्हणजे ओढ आहे, व्याकुळता आहे ती. मला जे पाहिजे ते कधी होईल आणि मला जे नाही पाहिजे ते कधी होईल. ही चित्ताची व्याकुळता आहे, ही आतुरता आहे, ही ओढ आहे. ओढाताण आहे, प्रेशर आहे आणि म्हणून हार्टवर प्रेशर येतं. तर त्यावर आणि त्याचं जे पंपिंग चाललेलं आहे, त्याच्यावर जर प्रेशर आलं तर त्यात ते पंपिंग मोकळं चालू शकत नाही. त्याच्यावर प्रेशर येतं. ते कडकपणा येतो त्याच्यामध्ये किंवा अतिरिक्त हालचाल सुरू होते. फडफड म्हणजे बीपी वाढतो ना जसा आता. ती फडफड वाढते जणू काय त्याची. है ना? ते त्याचं पंपिंग जे आहे ते जोरात चालतं आणि मग ते आपलं आपण म्हणतो बीपी वाढला तर त्याचं हे कारण आहे अति आतुरता, अति 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 ओढ आणि ओढीमुळे व्याकुळता. अजून एक म्हटलेलं आहे, ह्या व्याकुळतेमध्ये, ह्या ओढीमध्ये भय पण असतं. कधी होईल? नाही झालं तर मग काय होईल? असंच राहिलं तर मग कसं होईल? तर ही भय पण असतं. तर भीतीचं पण प्रेशर असतं. भीती हा परिणाम आहे. घाबरल्याने परत ते आणखीन जास्त. कारण ह्याच्यामध्ये होतंय काय, की याचं भान नसल्यामुळे कार्यकारण भाव शोधायला एक जणू काही ते वेळच मिळत नाही, उसंतच राहत नाही. कारण त्या सगळ्या त्या व्याकुळतेच्या भावनांमध्ये अडकलेला आहे. बघा हे भावना आहे सगळ्या हा. व्याकुळतेच्या भावनामध्ये अडकलाय, ओढात आणि त्या भावनांमध्ये, त्या व्यस्ततेमध्ये, भीतीमध्ये, त्याच्यात शांत बसून विचार करण्याचे, अरे नेमकं कशामुळं आहे, म्हणजे कशाची ओढ लागली, कशासाठी एवढी आतुरता लागली आणि का त्याची गरज आहे का, त्याचा काय परिणाम होतो. याचं भानच नाही. त्याच्यामुळे त्याच्यामुळे ओढवणारं टेन्शन, प्रेशर,
दुःख, यातना, अकडन जखडन काय असेल ते सगळं, सगळं म्हणजे मोकळेपणा हरवलेला, मुक्त अवस्था हरवलेली आहे. सगळं जखडून टाकलंय असं आतून, ह्या भयामुळे, आतुरतेमुळे, ओढीमुळे. दुःखाचं कारण दुःख, याला दुःख म्हटलंय, हे सत्य. दुःख सत्य म्हणजे काय, हे असंच आहे, असं चाललेलं आहे. आणि सगळे आपण बाहेर पाहिलं तर सगळी ओढाताणच चाललेली आहे. हीच ओढाताण चालली आहे. आता युद्ध चाललंय, टीव्हीवर गॅससाठी लांब लांब लाईन, रांगा चाललेल्या आहेत. लांब लांब रांगा लागलेल्या आहेत. विरोधी सत्ताधारी म्हणतात विरोधक याचा गैरफायदा घेत आहेत, म्हणजे ते वेगळाच विषय चाललाय. तुटवडा वगैरे काही नाही, इकडं रांगा दाखवतात. तुटवडा वगैरे काही नाही, विरोधक याचा फायदा घेत आहेत. म्हणजे सगळ्यांची ओढाताण काय चालली, कशासाठी चालली, ते टीव्हीवर दाखवतात. मग पाहणाऱ्यांमध्ये ओढाताण सुरू होते. पाहणाऱ्यांचं चित्त टेन्शन मध्ये येतं. बॉम्ब हल्ल्याचं ते ती क्लिप किंवा ते जे काय व्हिडिओ आहे ते परत 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 तेच 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 दाखवून ते तेच आपलं आपलं पाहणाऱ्याच चित्त ते त्याच्यानुसार हेलकावे खात आहे. काहींना वाटतं आता कधी थांबल, हे कधी संपेल, याची आतुरता लागलेली आहे, याची ओढ लागलेली आहे. कधी गॅस आता मोकळेपणाने मिळेल. आता तर चुलीवरचे स्वयंपाक पण दाखवतात टीव्हीवर. हॉटेल बंद होत आहेत, जी चालू आहेत ते चुलीवर स्वयंपाक करतात. आणि ज्यांचं त्याच्यावर चालतं, हॉटेल मालक म्हणू नाही तर कामगार म्हणू किंवा त्याच्यावर जगणारे प्रवासी म्हणा, त्याच्यावर समजा समजा गाड्यांमध्ये प्रवास करणारे लोक जे आहेत ते ट्रान्सपोर्टरवाले किंवा बसेसवाले, त्यांना तर तिथं जाणं भाग आहे. त्यांना खायला प्यायला नाही मिळालं तर त्यांना पण ते त्रास आहे. तर कधी संपेल, कधी गॅस मिळेल, कधी युद्ध संपेल. काहींना वाटतं कधी यांचं वाटोळं होईल, शत्रुत्वाची भावना, कधी यांचं वाटोळं होईल. नाही आणखीन चालू दे युद्ध, एकदा तर ते निकालच लावा, याची ओढ काहींना लागलेली आहे. म्हणजे ह्या ओढाताणीमध्ये जग जगतंय. जगाचं आणि भान नाही परत. हे काय चाललंय याचं भान नाही. किमान स्वतःमध्ये काय चाललंय याचं भान नाही. बाहेरचं ठीक आहे, बाहेरची परिस्थिती आपल्या हातात नाही. पण आपली उंबऱ्याच्या आतली परिस्थिती, आपली मनस्थिती, आपलं वर्तन, आपलं चित्त, आपलं मन, आपल्या चिंता, आपली अस्थिरता, आपली ओढ, आपले ओढाताण, आपली व्याकुळता, आपलं टेन्शन, आपलं भय, हे तर आपल्या हातात आहे. कारण ते निष्कारण आहे, काहीच वास्तवाचं काहीच माहिती नाही, पण टेन्शन येत आहे. नुसतं पाहूनच आणि ऐकूनच टेन्शन येत आहे. आणि वास्तव काहीच माहिती नाही, सत्य काहीच माहिती नाही. आणि या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम, आपल्या सुखदुःखाची निर्मिती या केवळ मनामुळे, मानसिकतेमुळे, चित्तामुळे, या ओढाताणीमुळे, वैरभावामुळे, त्याच्यातून निर्माण झालेल्या भयामुळे,
हार्टवर परिणाम, पचनक्रियेवर परिणाम, मेंदूवर परिणाम, झोपेवर परिणाम, खाण्यापिण्यावर परिणाम. सगळंच विस्कळीत होतं. दुःख. ती गाथा, आता जे लोक ते प्रॅक्टिस करतात, भानावर येऊन, सतीमध्ये येऊन जे लोक प्रॅक्टिस करतात, तर त्यांना असा अनुभव येऊ शकतो की ह्या सगळ्या याच्यामध्ये आपण स्वतःला सांभाळतो, सांभाळू शकतो. आम्ही निष्कारण विचलित होत नाही, असं ती गाथा सांगते. आम्ही बाहेर जरी दुःख असलं तरी आम्ही दुःखाने दुःखी होत नाही, कारण दुःखाने दुःखी होण्यानं आपण दुःखमुक्त होऊ शकत नाही, दुसऱ्याला दुःखमुक्त करू शकत नाही. जोपर्यंत आपण आपल्याला स्वतःला सांभाळत नाही, तोपर्यंत आपण बाहेरचे पण प्रश्न सोडवत नाही, सोडवू शकत नाही. आणि निष्कारणच आपण ती चिंता करतो. फक्त ते कधी होईल, कधी कधी जमेल आणि कधी अ, अपेक्षेप्रमाणे होईल, याची नुसती आतुरता आणि ओढ लागलेली आहे फक्त. त्याचं प्रेशर आपल्यावर असतं. तर ती गाथा अशी सांगते की आम्ही याच्यातून मुक्त राहतो. अवैरामध्ये वैरी लोकांमध्ये, म्हणजे शत्रुत्वाची भावना ठेवणाऱ्या लोकांमध्ये आम्ही मैत्रिणी सुखरूप राहतो, सुखरूप असतो. कारण नुसतं वैरभाव ठेवून प्रश्न सुटत नाही. निष्कारण आतुर असलेल्या आणि ओढाताण करणाऱ्या लोकांमध्ये आम्ही त्याच्यातून मुक्त राहतो, अनातुर राहतो असं म्हटलेलं आहे. अनातुर म्हणजे निर्भय, व्याकुळतेतून मुक्त, भयातून मुक्त, ओढाताणीतून मुक्त, म्हणजे मानसिक आणि शारीरिक ताणतणावातून मुक्त. ती जी सुखाची अवस्था आहे, तर त्या सुखाच्या अवस्थेत आम्ही असतो, असं ह्या गाथेचं हे आहे. परंतु हे कसं साध्य होतं, कशामुळे होईल, हा मुद्दा महत्वाचा, हा प्रॅक्टिकल मुद्दा महत्वाचा आहे. प्रत्यक्षात काय केलं पाहिजे तेव्हा आपल्याला हे जमू शकेल, हीच प्रॅक्टिस आहे. हे सगळं करण्यासाठी आपल्याला जिथं हे चाललंय, उंबऱ्याच्या आत, उंबरठ्याच्या आत, आतमध्ये म्हणजे आपल्या चित्तामध्ये, मनामध्ये, कायेमध्ये हे जे चाललेलं आहे, त्याच्याशी आपलं कनेक्शन पाहिजे, त्याची सावधानता पाहिजे. म्हणून आत उतरलं पाहिजे. म्हणून अनापानच्या निमित्तानं आत उतरून, कायेमध्ये उतरून, जाणीवा पाहून, सुखदुःख पाहून, त्याचं कारण पाहून, दुःखाचं कारण जर वैरभाव असेल तर तो लक्षात घेऊन, निष्कारण आतुरता असेल, उत्सुकता असेल, म्हणजे भय असेल, ओढाताण असेल, पाहिजे पाहिजे पाहिजे, नको नको, ही जी चित्ताची ओढाताण आहे, लोभ द्वेष, तृष्णा, ही तृष्णा, याला एक शब्द तृष्णा आहे. परिणाम दुःख एकच शब्द आहे, पण त्याची अनेक त्याची रूपं आहेत. तृष्णा एकच शब्द आहे, पण हे सगळं विश्लेषण तृष्णेचं आहे. वैरभाव ही पण तृष्णाच आहे, कधी वाईट होईल, कधी नष्ट करेल, पाहिजे, आतुरता, नकोची आतुरता, कधी नष्ट होईल याची आतुरता, ही जी ओढाताण आहे, हे हे चित्त तृष्णेची रूप आहे.
तृष्णा हे दुःखाचं कारण. तृष्णा हा समुदय आहे, दुःखाचा समुदय. तृष्णेबरोबरच दुःखाचा उदय होतो. आणि तृष्णा ही अज्ञानातून, अविद्येतून, भान नसतानाच जागृत अवस्थेत, अनकॉन्शियस मध्ये ते निर्माण होतो. तृष्णा म्हणजे सगळी ओढाताण. मला नाही माहित का ओढाताण आहे माझ्यात. मला नाही माहिती का का कशाची ओढ आहे, नेमकं काय पाहिजे. असा प्रश्न आपण जर स्वतःला विचारला ना मधून मधून, काय पाहिजे नेमकं तुला, काय उत्तर सापडत नाही त्याचं. पण ओढाताण चालू आहे, निष्कारण ओढाताण चालू आहे. म्हणजे निष्कारण त्याला कारण आहे, पण मला नाही कारण माहिती. तर असा प्रश्न स्वतःला विचारला, काय पाहिजे नेमकं तुला, काय पाहिजे, किती पाहिजे, काय काय पाहिजे, किती किती पाहिजे. वैरभाव कशासाठी, म्हणजे काय वैरभाव ठेवून. वैरी मेलेला असतो कधीतरी, कधी कधी वैरी मेलेला आहे, पण वैरभाव टिकून आहे. म्हणजे उंबऱ्याच्या बाहेरचं सगळं नष्ट, काही उंबऱ्याच्या बाहेरचं कधी कधी नष्ट झालेलं असतं, पण उंबऱ्याच्या आतलं त्याचं प्रतिबिंब. मनाला आरसा म्हटलंय ना, तर ते आरशातलं जणू काय टिकून राहतं. इथं इथं प्रत्यक्षातला आरसा जो असतो, आरशाच्या समोर जे असेल ते आरशात दिसतं. पण इथं मनाच्या आरशातलं ते समोर नसलं तरी ते आरशात ते असतं. म्हणजे हे संस्कार, तर संस्कारित आरसा आहे हा. हा या बाहेरच्या आरशासारखा नाही तो. कारण बाहेरचा आरसा ते वर्तमानात जे आहे तेवढंच दाखवतो, तो त्याच्या समोर जे आहे तेवढंच दाखवतो. आणि मनाचा आरसा जो आहे, संस्कारांचा आरसा, तो बाहेर काही नसलं तरी आतमध्ये तो धारणा, त्याचं ध्यान करत बसलाय तो, त्यालाच धरून ठेवलंय, त्यालाच पकडून ठेवलंय. शत्रुत्व पकडून ठेवलंय. ओढ, आतुरता, कधी मिळेल. कधी कधी मिळालं तरी ते अजून पाहिजे. मग ती ओढ अजून पाहिजे, ती ओढ. शत्रू मेला तर एवढा सहजासहजी नव्हतं मारायला पाहिजे, त्याने जरा त्याला तडफडून मेला पाहिजे, त्याने फार वाईट केलं. म्हणजे आपली ओढ, आपल्याला काय पाहिजे, शत्रू नुसता मेलेला, खतम झालेला नाही पाहिजे, त्याला जरा यातना झाल्या पाहिजे. त्याच्यात असुरी आनंद घेतो, आपला आपलं चित्त त्याच्यामध्ये असुरी आनंद घेतो. असुर कसा म्हणजे राक्षस, आपण नाही पाहिला कसा असतो, पण राक्षस हा काय म्हणतात, हाल हाल करून मारतो. आणि ज्याला आपण शत्रू समजतो, तर आपण म्हणतो तर हाल हाल, हाल हाल त्याचे झाले पाहिजेत. हलाल. हलाल कोंबडी, बोकड असे काहीतरी आहे खाणाऱ्यांमध्ये, मला माहित नाही, मला तो अनुभव नाही. हलाल, ते हाल हाल करूनच ते मारतात, आणि ते ते आवडतं. म्हणजे विचित्रच आहे ना. म्हणजे चित्ताचं काम जे आहे, कशात आनंद मानन, आसुरी आनंद म्हटलंय परत त्याला, राक्षसी आनंद. तर कसा काय आनंद मिळू शकतो. तर ते तृष्णेचा आनंद, अशा अनेक अनेक बारीक सारीक गोष्टी त्या पुढे येतात. हे उमऱ्याच्या आत जरा रेग्युलर फेरफटका नाही, कायमचं तिथं असणं, उपस्थित असणं. नुसता फेरफटका नाही, कायम तिथे उपस्थित असणं, म्हणजे भानावर असणं. त्याच्यातून हे आपल्याला जे काय बोलतोय आपण ते दिसतं.
किंवा दिसल्यामुळे बोलतो. उंबऱ्याच्या आतल्या ज्या गोष्टी आहेत, ह्या उंबऱ्याच्या बाहेरच्या गोष्टींवर जसं आपण लगेच स्पष्टपणे हे पाहतो, हे पाहतो, हे पाहतो, फार पटपट पटपट त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. परंतु आतल्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या फार शांतपणे थोडासा पॉज घेऊन, थोडंसं मध्ये गॅप. कारण ते असं 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 ते सिनेमासारखं ते चित्र दिसत नाही ना ते. ते असं थोडं हे येतं, मग ते येतं, मग ते येतं, मग ते येतं. कधी इकडं, कधी तिकडं. ध्यान भटकत राहतं ना. मन भटकत राहतं म्हणजे मनाचं ध्यान भटकत राहतं. त्यानुसार विचार भटकत राहतात. कारण चित्त चंचल आहे. चित्तात अनेक गोष्टी येतात. हे सगळं अस्थिरता आहे. आणि या अस्थिरतेबद्दल बोलताना माणूस अस्थिरच होतो. म्हणून गॅप येतो मध्ये, पॉज येतो, खंड पडतो. बाहेरच्या गोष्टींवर बोलायला, ज्ञानावर बोलणं सोपं असतंय. प्रज्ञेवर बोलणं फार कठीण असतंय. कारण प्रज्ञा म्हणजे अंतर्बोध, अंतर्दृष्टी, ही बाह्यदृष्टीसारखी अशी स्पष्ट नाही ना. कारण बाहेरची दृष्टी, डोळ्यांना दिसणारं जे तुम्हाला जे ज्या वस्तू दिसतात, जे जे काही दिसतं, त्याच्यावर तुम्ही पटपट पटपट बोलू शकता, विस्तार करू शकता, किती वेळ बोलू शकता, काही बोलू शकता, जे डोक्यात येईल ते बोलू शकता. त्याला आधार आहे लगेच. दृश्य आधार आहे. शब्द आहेत, कानाचे शब्द आहेत, गंध आहे, चव आहे, स्पर्श आहे. इंद्रियांच्या विषयावर आपण फटाफट बोलू शकतो. परंतु त्याचं उंबऱ्याच्या आतलं प्रतिबिंब, मनातलं प्रतिबिंब, चित्त, इमोशन्स, विचार, भावना, विचार, जाणीवा आणि त्याचे परिणाम, सुख दुःख, याच्यावर असं पटपट बोलताच येत नाही. ते जेवढं जाणवतं तेवढंच. परत त्या जाणीवात परत दुसऱ्या जाणीवा घुसडल्या जातात. गुंतागुंतीचं आहे आतलं सगळं. तर ते त्याच्यामुळे गुंतत गुंततच बोलतो माणूस. त्याला सरळ सरळ नाही ते, पण स्पष्ट असतं. कधी कधी बाहेरचं आपण बोलतो, पटपट बोलतो, पण स्पष्टता नसते. आतलं आपण बोलतो, ते पटपट बोलता येत नाही, पण स्पष्टता असते. भान, स्पष्टता असते. असो त्या अनेक अनेक मुद्दे याच्यातून निर्माण होतात. त्यामुळे ही अस्वस्थता, आतुरता, भय, व्याकुळता, याच्यामध्ये माणसाचं सुख, अं, त्या भावना हिरावून घेतात. वैरभाव माणसाचं सुख हिरावून घेतं. हा सुखवग्गो आहे. सुख कशात आहे, कशात नाही, हा त्याचा विषय आहे. काल आपण शत्रुत्व पाहिलं, आज आपण आतुरता पाहिली. एकच शब्द, सुखवग्गो. शत्रुत्वाने सुख नाही, आतुरतेमध्ये सुख नाही. उत्सुक म्हणजे उद्याचा विषय उत्सुकता आहे. आता तो एक आणखीन वेगळा आहे. आतून ओढ लागली, व्याकुळता निर्माण झाली, सुख हरवलं, हिरावून घेतलं. वैरभाव निर्माण झाला, शत्रुत्व निर्माण झालं, सुख हिरावून घेतलं. असे हे विषय आहेत. उद्या आपण वेगळा शब्द घेऊन येणार आहोत. शब्दच आहेत, म्हणजे आता हे शब्द आहेत. कालचा अवैर शब्द होता शत्रुत्व, आजचा आतुरता, ओढ, ओढाताण, हा शब्द आहे. शब्दच आहे. एका शब्दावर सगळं ते भावना फिरतायत, म्हणजे निर्माण होत आहेत. उद्याचा शब्द जो आहे तो उत्सुकता आहे. आता उत्सुकता म्हणजे काय ते आपण उद्या पाहणार आहोत. सध्या मी इथे थांबतो. जय भीम सर. जय भीम. बोला.
बाहेरच्या गोष्टीवर आपण स्पष्ट बोलू शकतो कारण दृश्य आधार आहे. दृश्य ते किंवा डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा, इंद्रिय. इंद्रिय, 5 इंद्रिय. आणि विचारांवर पण आपण पटकन बोलू शकतो. आणि आतल्या बाजूवर आपण बोलू शकतो, पण स्पष्टता असते म्हणताय. बाहेरच्या गोष्टीवर स्पष्टता नसते. हे मला काही समज नाही. बाहेरच्या गोष्टीवर उलटी स्पष्टता पाहिजे. दिसते त्यामुळे आपण बोलतो. आता तुमच्या समोर ज्या ज्या वस्तू पडलेल्या आहेत, तुमच्या समोर तिथे, हा. त्याच्यावर 1 मिनिट बोला. काय काय तुमच्या समोर काय काय पडलेलं आहे त्याच्याबद्दल थोडं थोडं सांगा. हा, हे एक. आता समजा मी म्हटलो, हा ही बाटली आहे, बाटली ही ऍसिडिटीवरची ती ते औषध आहे. ही प्रॅक्टिकल. इकडे, हा इकडे डिंकाची बाटली आहे, इकडे कानाचं मशीन पडलंय, तिकडे ते पावडर पडलेलं आहे, तिकडे क्रीम पडलेली आहे, माईक आहे, हा कॅमेरा आहे, हे असं आहे, ते तसं आहे, ते तसं आहे. म्हणजे बघा, एका मिनिटामध्ये मी किती गोष्टी बोललो. पटपट बोलता येतं चॅट. कारण इंद्रियांचा आधार आहे. परंतु आता हेच मी मला ह्याचा लोभ जडलेला आहे. म्हणजे मला हे आवडत नाही. का आवडत नाही? आता म्हणजे थांबलो आपण. आवडत नाही हे कळते, पण थांबलो. का आवडत नाही? नाही आवडत मला ते. मला त्याची ओढ आहे. का ओढ आहे? म्हणजे बाहेरून आपण इकडे आलो, आत उमऱ्याच्या आत आलो, की गती थंडावते बोलण्याची, पण स्पष्टता येते. कारण ते चिंतन चालू आहे, चिंतन चालू आहे, विचार चालू आहे. जी जी गोष्ट अबोध आहे त्याचा बोध करून घेण्याचं काम चाललेलं आहे. आणि बाहेरची गोष्ट आहे त्याचा बोध हो नाही तर नाही हो, पण इंद्रियांना ते दिसतंय तर स्पष्टीकरण सुरू. जीभ चालू. तुम्ही तुमच्या समोर पडलेलं सांगा मला आता. 1 मिनिटात सांगा. 1 मिनिटच बोला सर. काय काय पडलंय आणि काय काय? पेन आहे, वही आहे, सचित्र बोध हे पुस्तक आहे, ग्लास आहे पाण्याचा. हा, पाण्याचा ग्लास आहे. हा, काचेचा आहे का स्टीलचा आहे? काचेचा. काचेचा आहे, स्टीलचा नाही. काचेचा आहे, स्टीलचा नाही. म्हणजे त्या ग्लासावर तुम्ही 2-3 वाक्य लगेच आपण लई वाढवले त्याच्यावर. हा, पाण्याचा ग्लास आहे, पाणी आहे त्यात, संपले आता. संपलं पाणी. म्हणजे बघा, नुसतं ग्लास आणि पाणी याच्यावर आपण 2-4 वाक्य सहज बोललो. हम्म. आता त्या ग्लासावर, ग्लास म्हणजे काय आहे तुम्हाला काय वाटतं? ग्लास म्हणजे काय आहे तुमच्यात? ग्लास म्हणजे काय? ग्लासाचं इमेज ग्लासाची प्रतिमा तुमच्या मनामध्ये आहे हा. आणि त्याच्यावर बोला. किंवा तुमच्या घरामध्ये स्टीलचा ग्लास आहे, दुसरा ग्लास स्टीलचा आहे, तो घरात आहे, तुमच्या समोर नाही, आतमध्ये आहे. आणि किती ग्लास आहेत? अं, किंवा ग्लासावर, ग्लासावर बोला तुम्ही. जर तुमच्या समोर नाही त्याच्यावर बोला. स्टीलचे ग्लास आहे, पण मी कोमट पाणी पितो त्यामुळे ग्लास या स्टीलच्या ग्लासात पिता येत नाही म्हणून काचेच्या ग्लासात घेतले. ओके, हा. आता तुम्ही तुलना करताय काच आणि स्टील. हा, थांबले तुम्ही, संपलं. संपलं. याच्यावर काय बोलणार? किती बोलणार आहात? जे ग्लास समोर दिसतोय त्याच्यावर तुम्ही 2-4, हा, जे ग्लास समोर दिसते त्याच्यावर तुम्ही आपण 2-4 वाक्य स्पष्ट बोललो लगेच. पण त्याच्या व्यतिरिक्त जो मनातला स्टीलचा ग्लास, काचेचा ग्लास आणि मग ते कोमट पाणी, ह्याच्यावर बोलायला आपण सुरुवात केली तर फार कमी बोलतो. किंवा आता असं अजून दुसरं घ्या, एखाद्या माणसावर बोला तुम्ही, आणि तोच माणूस नंतर नाही त्याच्यावर बोला. समोर आहे असे एखाद्या माणसावर बोला आणि तो माणूस समोर नाही, आता त्याच्यावर बोला. म्हणजे त्याच्याविषयीच्या आपल्या मनातल्या
प्रतिमेवर आपण बोलतो किंवा मेमरीवर आपण बोलतो, आठवणीवर आपण बोलतो, त्याच्याविषयीच्या आपल्या संस्कारावर आपण बोलतो. आणि ते तेवढं पटपट बोलता येत नाही जेवढा समोर असलेल्या माणसावर आपण बोलतो. पण एक प्रकारचं भान असतं. जेव्हा आपण सतीचा अभ्यास करतो त्याला ते जणू काही जसं बाहेरचं स्पष्ट दिसतं तसं थोडं 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 आतलं स्पष्ट दिसायला लागतं. भले त्याच्यावर आपण बोलू शकत नाही जास्त, पण दिसतंय ते आपल्याला आणि बोलू पण शकतो. जसं आता आपलं सत्र आहे, सत्र एवढे एक दोन तीन शब्द सोडले तर माझ्या समोर काहीच नाही आणि आपलं बोलणं चाललेलं आहे. आपण त्याच्यावर चर्चा करतोय आणि समोर काहीच नाही. तर हा सतीचा पण फरक आहे. आणि सती नसेल तर मग आपण अडकत अडकत चालतो.